आला. चार षटकाची मॅच याची देखील दक्षता घ्या. सर्व सामने 4 षटकाचे खेळले जातील. ते समर पाटील आणि संपूर्ण जे आपले पाहतोय श्रीगाव संघ आमचे तुमचे मित्र आपण पाहतोय चिकू आमच्या समेत आता मात्र जॉईन आहेत. चार षटकाची मॅच असेल याची देखील दक्षता घ्या. चलिए दोन्ही फलंदाज मैदानात पाठवा. विशालदा विनंती असेल चला स्पीडअप करा. स्ट्राइक वरती आपण पाहतोय अक्षय, स्ट्राइक वरती अक्षय आणि नॉन स्ट्राइक एंडला तो अरविंद. यस मॅच ला मात्र सुरुवात होईल. 4 षटकाची मॅच. दिव्य शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. व्हाईट बॉल. यस धावांचा इथे मात्र श्री गणेश झालाय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली. या पुढच्या धावाचा इथे मात्र कॉल आपण पाहतोय आणि आता मात्र या 2 धावा एकवडण्यात आल्या. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र यू मिस आर डेफिनेटली दंडी गुल. फलंदाजाला परतावं लागेल. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. मोठा धक्का लागलाय. मोठा मासा गाला लागत असताना इथे मात्र अक्षयला परतावं लागेल. फलंदाज बाद. सिद्धेशला आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती आलाय. नवीन फलंदाज आहे सिद्धेश. ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र एक धाव एकवडण्यात आली. एक धावांनी धावफलक पुढे सरसा होता. धावफलकाचा जो विचार केला धावफलक जो पोहोचला 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर्स पाहायला मिळतोय. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जो पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे आणि यानंतर होणारी मॅच असेल एका बाजूला वीरा 11 त्यासमोर फाईट करत असताना टीजो टायगर्स. वीरा 11 आणि टीजो टायगर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टननी इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचंय नाणेफेकीसाठी. यावेळेस ऑन साइडला पुल केला. इथे मात्र एक धाव एकवडण्यात आली. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 7. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. 7 ऑन बोर्ड. यावेळी पहिल्याच बॉलवरती हवेत फटका केलाय. एक धाव कंप्लीट आणि हा मात्र या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. परत एकदा आडवा बॅटने फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र नॉट आउट. येस इंद्रजित आपलं देखील स्वागत आहे. अर्थानं जे आपण पाहतो स्टेशनवरती भला मोठा आपण पाहतोय जे फुलांचं जे गोडाऊन आहे ते नक्कीच इंद्रजितच आहे. त्यांचे प्रॉपर रायटर आहेत. यस यावेळी सुंदर जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. का एफर्ट्स आहे पूर्णपणे झोकून दिलं संपूर्ण या टीमला.
यावेळेस मात्र अमितला आपण पाहतोय, अमित सर तिथे मात्र उपस्थित चांगली झेल इथे मात्र टिपली आणि इथे मात्र विकेटचं पदम पाहायला मिळतोय. पंच काय निर्णय? बघा बाहेरून कोणी बोलू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. खऱ्या अर्थाने लाईव्ह देखील ही स्पर्धा आहे, शिस्तबद्ध स्पर्धा आहे, त्याचं देखील दक्षता घ्या. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ झालाय, 9 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस बॅकफूट लावून परत एकदा ऑफ साइडला खेळला. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव. पाठची लिडिंग एज आपण पाहतो. इथे मात्र ही डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु एकच धाव आपण पाहतो. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 और 1 11. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट. खोलवर टप्पाचा बॉल यावेळेस खोदून काढलाय, ऑन साइडला पुल केलाय, थोडासा फंबल झालाय. बघता बघता जिथे होते सिंगल तिथे मात्र कन्व्हर्जन झालं 2 मध्ये आणि या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या धावसंख्येवरती. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, कडक असका फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथे मात्र प्राधान्य दिले जाते. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऑन साइडला इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. राईट टाइम राऊंड विकेट. यावेळेस बॉलर तो यार आहे. स्लोवर गतीचा बॉल. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर हात आलेला बॉल. डॉट बॉलची सांगता. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही यावेळेस आपण पाहतोय परत एकदा इथे मात्र युम्बिस आर डेफिनेटली ही डंडी गुल केली. फर्निचर पूर्णपणे उद्ध्वस्त. फलंदाजाला परतावं लागेल. मोठा धक्का लागलाय संघाला आणि इथे मात्र धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन स्थिरावलाय 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावांवरती धावफलक जाऊन स्थिरावलाय. सूरजला आपण पाहतोय. आता मात्र जर विचार केला तर ऑरेंज कॅप मात्र सूरजच्या डोक्यावरती आहे. तोच सूरज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस सूरज ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती आहे. अतिरिक्त जास्त धावा त्याच्या नावावरती आहे. तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 ऑन बोर्ड. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतो 1 धाव एकवडण्यात येते. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पाहावं लागेल किती धावा एकवडल्या जातील. 9+2 टोटल 3 धावा इथे ऍड केल्या जातील आणि या 3 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल डबल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. बॅकफुट लावून पंच केलं. इथे मात्र मिळतील 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये कडक अशी फलंदाजी करतोय. परत एकदा सलगचा दुसऱ्या बॉल वरती दुसरा चौकार आलाय सूरजच्या बॅटमधून.
यस, इथे मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचं षटक आपण पाहतोय. राम आला यावेळेस आपण पाहतो. इथे मात्र मैदानामध्ये घडले काय, इथे मात्र पाहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा स्लोवर गतीचा बॉल. इथे मात्र दंडी गोल केलाय. आल्या पावली माघारी परतताना सिद्धेशला मात्र परतावं लागेल. आणि इथे मात्र ऑल आउटची शिकार झाली आहे संपूर्ण टीम. आणि आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 32 आणि 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आणि 33 धावांची गरज. नेक्स्ट मॅचचे कॅप्टन्स थोडे द्यायचं आहे. एका बाजूला वीरा 11, चला निखिल जाधव आपण या. आणि एका बाजूला मयूर जाधव. दोन्ही बंधू, छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया तो सुभान अल्लाह, असे दोन्ही एवन जोडी आता मात्र टॉस साठी आली आहे. तेच दोन्ही बंधूंमध्ये मात्र मॅच आहे. निखिलदा आपण या. आपल्या शुभाचे नाणेपैकीचं इथे मात्र कौल करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. आणि नक्कीच मास्टर सँडविच ब्लास्टरचे प्रॉपर रायटर आहेत, खऱ्या अर्थाने टीमचे ओनर आहेत. आणि आपण जर विचार केला निखिलदाच्या चेहऱ्यावरती स्माइल सातत्याने असते आणि आता मात्र टीम देखील विजयी झालाय. नक्कीच ते आमच्यापर्यंत पोहोचवले की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सँडविच खायला नक्कीच यायचं आहे. 33 धावांची आवश्यकता. 33 रन्स टू विन. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. बघा बऱ्याच मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. चला यस निखिलदा आपण या. स्ट्राइक वरती प्रज्योत आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे तो सुमित आणि बॉलिंग करतोय तो हर्ष. यस निखिलदा इथे मात्र उपस्थित आहे. यस इथे मात्र टॉस केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. हेडचा कॉल आलाय आणि हेड्स आलाय. काय निर्णय असेल? यस गोलंदाजीचा निर्णय केलाय आणि इन्व्हाइट केलंय स्वतःच्या भावाला फलंदाजीसाठी. तर यस निखिलदा आमच्या समोर उपस्थित आहेत. आपण पाहतोय यावेळेस व्यासपीठावरती उपस्थित आहेत. निखिलदा एकदम जवळचे खास अंकुशाचे मित्र देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने खांद्यावरती खांदा लावून येण्याचं काम इथे मात्र सातत्याने पाठबळ असतं. क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं देखील आहे आणि जिमवरती सातत्याने खूप कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज मात्र स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल निखिलदा? स्पर्धेबद्दल एकच बोलीन, म्हणजे आपण सगळे एक फिटनेस फ्रीक आहे तिथे आणि फिटनेस फ्रीकमध्ये क्रिकेटचं पण तेवढंच आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये जो फिटनेस लागतो तो इतर स्पोर्ट्सपेक्षा जास्त लागतो आणि त्यात आपलं जिमचं जे सगळे फिटनेस फ्रीक आहे त्याची एक स्पर्धा आपल्या अंकुशदारांनी भरवली आहे. आणि त्याचबरोबर सागरनी पण जे कोऑर्डिनेशन केलेलं आहे आणि जर्सी वेगवेगळ्या रंगाच्या जर्सी म्हणजे पूर्ण एक माहोल बनवला इन शॉर्ट. तर बघू आता अजून सुरुवात असं वाटतं आणि पुढे पुढे आपल्याला वाढतच जाणार आहे जे काही क्रेज आहे तो क्रिकेटचा. नक्कीच खूप खूप चांगला आणि तुमच्या मॅचसाठी ऑल द बेस्ट तुम्हाला देखील नेक्स्ट मॅचसाठी. वळूया मॅचकडे. धावफलक जाऊन पोचलाय. पंच आत्ताचा बॉलचं काय? आत्ताचा डेड बॉल आहे आणि 11 धावा झालेत. तीन बॉल 11 धावा. यावेळेस मात्र मिळतील या 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने संजीवने देण्याचं काम केलं. या स्कोर काढला. धावफलक पोहोचेल. सोळा या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय नो बॉल आहे. हवेमध्ये प्रहार केला. एकच धाव असेल. नो +1 टोटल धावा जम पोहोचतील तब्बल 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल आहे. यावेळेस कडक फटका अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवलाय. इथे मात्र एक धाव एकवडण्यात आली आहे आणि आता मात्र धावांचा जर विचार केला धावफलक जम पोहोचले
19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. विरा 11 संपूर्ण टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी स्टेजच्या मागे यायचं विनंती असेल. व्यासपीठाच्या मागे तुमचे कॅप्टन तुम्हाला बोलवतात टीम मीटिंगसाठी. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र यावेळेस अलॉंग विथ द कार्पेट आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. शेवटचा बॉल आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचले तब्बल 23 ऑन बोर्ड. तेवीस धावा धावफलकावरती 23 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय नवीन गोलंदाज षटक क्रमांक विनोद बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. तिसरं षटक घेऊन आलाय. येणारे 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळी सुंदर फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक अजून पोहोचलंय 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस बॅटची लिडिंग एज परंतु इथे एकही धाव नाही आहे. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत आहे आणि धावांचा जर विचार केला तर 24 धावा धावफलकावरती आहे. 24 ऑन बोर्ड. यावेळेस हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र उत्कृष्ट जेल टिपली गेली आहे. क्षेत्ररक्षकाने टिपलाय जेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. प्रज्योतचा खेळ फलंदाज बाद. आता मात्र समीकरणामध्ये बदलावा. येणारे 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. क्रिकेट मित्रांनो काही घडू शकतो आणि काही बिघडू शकतो. काय घडेल या मॅच मध्ये ती येणारे वेळ सांगून जाईल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का. येणारे 9 बॉल आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. साहिल आपण पाहतो यावेळेस बॅटिंगसाठी आलाय. उर्वरित अजूनही जर विचार केला या षटकामध्ये 3 बॉल उर्वरित आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन बोर्ड. यावेळी डायरेक्ट हिट करायचं होतं. धोक्याची घंटा वाजली होती परंतु इथे मात्र धोक्याची चिंता न करता ही एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. डान्सिंग फटका केला. इथे मात्र पूल केलाय. काय फलंदाजी करतोय. लाजवाब बॅटिंग यावेळेस पाहायला मिळते. कडे कसा फटका. येणारे आता मात्र समीकरण बदललाय. शेवटचा बॉल आहे. इथे मात्र सामना फिनिश केलाय A1 कॉल्टीने आणि जिंकलेल्या टीमच्या हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. ज्याने फलंदाजी करत असताना ही मॅच जिंकवली तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय सुमित. मॅन ऑफ द मॅच ते सुमित. आपण या पर विनंती असेल चला टीम
विशालदा संपूर्ण टीमला घेऊन आपण